शोधासाठी तिकडे तेलंगणाला गेल्याचं देखील कळत आहे. तामिळनाडू सॉरी कामराच्या शोधाला. मग तो शोध मिळाला का त्यांना? मला वाटतं मला असं वाटतं की कामरा पळालेला नाही. कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही. कामरानं सांगितलंय मी काही चुकीचं मी केलेलं नाही, मी कॉमेडियन आहे, एक विडंबनात्मक मी काव्य केलं, ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे. असं आहे की कोरटकरांसारखा चिल्लर माणूस, असं सत्ताधारी म्हणाले, मी नाही म्हणत, चिल्लर माणूस, देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडूपर्यंत पळून जाऊ कसा शकतो? आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये होम डिपार्टमेंटची, गृह खात्याची एक नवीन खासियत समोर येते. कुणीही काही केलं तर त्याला शोधण्याकरता 100 पथकं, 50 पथकं, 150 पथकं, 100 अशी पथकं जाहीर करायची आणि ज्याला शोधायचा तो सापडतो कुठे? आपण बघितलं असाल की शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवणमध्ये राजकोटवरचा पडला, त्याला शोधण्याकरता पथकं इतकी नेमली गेली, तो सापडला कुठे? जिथे राहतो तिथेच, कल्याण डोंबिवलीमध्ये. अक्षय शिंदेला शोधण्याकरता एवढी पथकं त्या ठिकाणी नेमली गेली, तो सापडला कुठे? तिथेच. त्या ठिकाणी वाल्मिक कराडला शोधण्याकरता एवढी पथकं नेमली गेली, तो सापडला कुठे? तर तो स्वतःच पुण्याला सीआयडीच्या ऑफिसमध्ये आला. त्याच पद्धतीनं हा कोरटकर याला शोधण्याकरता पथकं नेमली गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो. ही तेलंगणाच्या सापडतो. ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे. ठीक आहे, परंतु तुमचं सरकार करतं काय? एवढी पथकं नेमून सूट काँग्रेसच्याकडे नाही तर विरोधी पक्षाकडे बोटं दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं, ही काही पक्षाला आता सवयच लागून गेलेली आहे. त्यामुळे ते आता 1 महिना पळू शकले. असं आहे की विजय वडेट्टीवार बोलले किंवा हे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे आहेत, परंतु आमचे अमोल मिटकरी बोलले सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य